बघा, जेव्हा 6, 7, 15, 17 या प्रत्येक संख्येमध्ये अशी कोणती संख्या मिळवावी म्हणजे प्राप्त होणाऱ्या संख्या या प्रमाणात येतील म्हणते. तर बघा, याला डिटेल जर करायचं झालं 6, 7, 15 आणि 17 याला डिटेल करायचं झालं तर आपण मानलं की प्रत्येक संख्येमध्ये x x मिळवला. तर प्रत्येक संख्येमध्ये x मिळवला म्हणजे पहिल्या संख्येमध्ये x मिळवलं, दुसऱ्या संख्येमध्ये पण x मिळवले, नंतर प्रमाणात म्हटलं तर हे 4 बिंदू येणार, नंतर 15 अधिक x आणि 17 अधिक x. प्रत्येक संख्येमध्ये आपण x x मिळवले म्हणजे या संख्या प्रमाणात येतील. आता इथे काय होणार, ते दूरदूरच्या संख्येचा गुणाकार आणि जवळजवळच्या संख्येचा गुणाकार करा, एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होणार, x ची किंमत प्राप्त होणार, आपल्याला उत्तर प्राप्त होईल. 1-2 मिनिटं लागेल. ठीक आहे. तर आणखी दुसरा काय पर्याय असता सर, तर दुसरा पर्याय काय असता, तर आता आपल्याला जे काही संख्या दिली आहे सुरुवातीच्या दोन संख्या याच्यामधला फरक शोधा किती आहे, 1 चा. त्यानंतर नंतरच्या जे काही दोन संख्या त्याच्यामधला फरक शोधा किती आहे, त्याच्यामध्ये फरक आला 2 चा. आता काय करा, या संख्येने या पहिल्या नंबरला गुणाकार करा. 6 गुणिले 2 म्हणजे किती होतात, 12. त्याच्यानंतर या पहिल्या संख्येने या पहिल्या नंबरला गुणाकार करा. 15 एक किती होतात, 15 भागेला. आता या दोन रेशो मधला फरक शोधा किती आहे, 1 - 2. ठीक आहे. 15 मधून 12 मायनस झाला किती राहतात, -3. त्यानंतर 2 मधून 1 मायनस झाला किती राहतात, -1. मायनस ना मायनस कॅन्सल झाला तर प्रत्येक संख्येमध्ये किती मिळवावं लागेल, 3. 3 ही संख्या प्रत्येक संख्येमध्ये मिळवावं लागेल म्हणजे ह्या संख्या प्रमाणात येतील. बघा इथं 6 मध्ये जर 3 मिळवले किती झाले, 9. 7 मध्ये 3 मिळवले किती झाले, 10. यांचा रेशो किती आला, 9:10. बघा इथं 9 15 मध्ये जर 3 मिळवले तर किती होणार, 18. 17 मध्ये 3 मिळवले किती होणार, 20. यांचा रेशो जर काढला आपण 2 9 18 आणि 2 10 20, यांचा पण रेशो किती आला, 9:10. तर कोणती संख्या मिळवावी लागेल आपल्याला, 3. इथे म्हटलं आपल्याला 10, 22, 16 आणि 34 या प्रत्येक संख्येमध्ये x ही संख्या मिळवली म्हणजे या संख्या प्रमाणात येतात. तर आपल्याला विचारलं 4x - 3 ची किंमत किती असेल. तर बघा 10, 22, 16 आणि 34. सुरुवातीच्या दोन संख्येमधला फरक किती आहे, 12. नंतरच्या दोन संख्येमध्ये फरक किती आहे, 18. यांचा पण रेशो काढून घ्या तुम्ही. तर 6 ने भाग दिला, sin 2 12 आणि sin 3 18. बहुत बढिया. बघा आता आता काय करायचं सर, आता या संख्येने या संख्येला गुणाकार करा. 3 ने जर 10 ला गुणाकार केला तर किती होणार, 30. त्याच्यानंतर मायनस करा. 2 ने या पहिल्या नंबरला गुणाकार करा, सोड दोन्ही किती होतात, 32. आता त्यानंतर या खालच्या दोन रेशो मधला फरक शोधा, 3 - 2 किंवा 2 - 3. तिथे किती राहणार, -2. 32 मधून 30 मायनस झाले आणि खाली 3 मधून 2 मायनस झाले किती राहणार, 1. 3 मधून 2 मायनस झाला किती राहणार, 1. मायनस ना मायनस कॅन्सल झाला. तर x ची किंमत किती आली, आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं तर 2 ही संख्या, x ची किंमत किती आली, x ही संख्या मिळवली म्हणते तर x ची किंमत किती आली, 2 आली. x ची किंमत 2 आली तर x ची किंमत इथे ठेवा. 4 गुणिले 2 म्हणजे किती होतात, 8. 8 मधून 3 मायनस झाले किती राहतात, 5. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार, 5.